नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा हे आपलं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपलं जे गणिताचं आजचं लेक्चर आहे, गणिताचं लेक्चर त्यापैकी आपला जो आता नवीन टॉपिक आहे तो म्हणजे काळ. त्याला इंग्लिशमध्ये टाइम्स असं म्हणतात. आता काळ कसा असतो, काळामध्ये आपण बेसिक म्हणजे रेल्वेवर जे आधारित जे प्रश्न येतात ते अगोदर बघू. आता चला तर मग आता काळ हा टॉपिक शिकताना सर्वात अगोदर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामुळे 3 गोष्टी महत्त्वाच्या त्या म्हणजे अंतर, वेळ आणि वेग. आता बघा, अंतर काय असतं? अंतर, वेळ आणि वेग. अंतरा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला डिस्टन्स असं म्हणतात. डिस्टन्स, बरोबर. आता अंतराचा एक फॉर्म्युला आहे. अंतराचं जे सूत्र आहे ते म्हणजे काय? वेळ गुणिला वेग, बरोबर. अंतर त्याला इंग्लिशमध्ये डिस्टन्स असं म्हणतात आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे वेळ गुणिला वेग. वेळ म्हणजे टाइम गुणिला वेग म्हणजे स्पीड, बरोबर. आपल्याजवळ वेळ असेल आणि वेग असेल तर आपल्याला अंतर काढता येतं. त्याच्यात दुसरं म्हणजे वेळ. आता वेळ काढायचा, आता टाइम काढायचा आहे. टाइम काढायचा असेल तर टाइम साठी काय? अंतर भागीला वेग, बरोबर. हा एक दुसरा महत्वाचा फॉर्म्युला. तिसरा म्हणजे वेग. त्याला इंग्लिशमध्ये स्पीड असं म्हणतात. स्पीड, बरोबर. स्पीड का असं काढायचा? अंतर भागीला वेळ, बरोबर. आता त्याचं इंग्लिशमध्ये करायचं झालं, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड, बरोबर. टाइम काढायचा असेल तर डिस्टन्स अपॉन स्पीड आणि वेग काढायचा म्हणजे स्पीड काढायचा असेल डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. हे 3 महत्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे झाले फॉर्म्युले. आता आपण काही बेसिक गोष्टी बघू. टाइम काढताना काही बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या बेसिक गोष्टी अशा की बघा, आता बघा, आपल्याला अंतर किलोमीटर पर तास मध्ये दिलं असेल. अंतर कधी किलोमीटर पर तास मध्ये दिलं असेल आणि त्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल. आता बघा, अंतर किलोमीटर पर तास मध्ये द्यायचं असेल आणि त्याला मीटर पर सेकंड करायचं असेल तर त्याला 5/18 ने गुणावे, बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, स्पीड कधी आपण मीटर सेकंड मध्ये दिला असेल आणि आपल्याला त्याला किलोमीटर पर तास मध्ये करायचं असेल तर याच्या उलट म्हणजे 18/5 ने गुणावे. समजलं? किलोमीटर पर तास असेल आणि ते मीटर पर सेकंड करायचं असेल तर 5/18 ने गुणावे आणि मीटर पर सेकंद असेल तर किलोमीटर पर तास मध्ये करायचं असेल तर 18/5 ने गुणावे, बरोबर. अजून एक महत्वाचा मुद्दा, दोन रेल्वेंच्या कधी दिशा विरुद्ध असेल, दोन रेल्वेंची दिशा कधी विरुद्ध असेल. आता बघा, रेल्वेची दिशा विरुद्ध तर रेल्वेच्या वेगांची बेरीज करावी. ओके. तिसरा म्हणजे रेल्वेची दिशा. चौथा, रेल्वेची दिशा एकच असेल म्हणजे एकच तर
वेगांची वजाबाकी करावी. समजलं? हे 4 महत्वाचे मुद्दे. म्हणजे मागे आपण ते बघितले 3 फॉर्म्युले. एवढं लक्षात ठेवा. याच्यावर सर्व जे आपलं टाइम म्हणून जे चॅप्टर आहे म्हणजे वेळ ते आपण याच्यावर आपला पहिला प्रश्न असा की रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंड मध्ये वेग काढा. बरोबर? एक रेल्वे ती 90 किलोमीटर पर तास एका तासात 90 किलोमीटर या वेगाने जाते तर तिचा मीटर पर सेकंड मध्ये वेग काढा. तर बघा मागच्या वेळेस बघितलं आपण की मागे फॉर्म्युला किलोमीटर पर तास टू मीटर पर सेकंड करायचा असेल तर त्याला 5/18 ने गुणावे. बरोबर? आता बघा रेल्वे 90 किलोमीटर स्पीड येतो 90 किलोमीटर. बरोबर? त्याला आपल्याला मीटर पर सेकंड करायचं आहे म्हणजे 90 ला 5/18 ने गुणावे. समजलं? आता बघा 18 एक 18 18 पंचे 90 5 गुणिला 5 म्हणजे 25 हा मीटर पर सेकंड. समजलं? जी रेल्वे ताशी 90 किलोमीटर पर तास वेगाने जाते तीच 25 मीटर पर सेकंद वेगाने चालते. समजलं? एक रेल्वे 90 किलोमीटर वेगाने 90 किलोमीटर पर तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा. बरोबर? आता एक रेल्वे तिचा जो स्पीड आहे म्हणजे तिचा जो वेग आहे तो 90 किलोमीटर पर तास आहे आणि ती एक खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा. आता बघा आता आपण बघितलं की रेल्वेची लांबी म्हणजे आपल्याला अंतर काढायचं आहे. अंतर काढायचं आपल्याला. बरोबर आहे? अंतर काढण्यासाठी जो फॉर्म्युला आपला वेळ गुणिला वेग. बरोबर? आपल्याला अंतर दिलेलं नाही, आपल्याला वेळ दिली 10 सेकंद आणि वेग आहे आपला 90 किलोमीटर पर तास. बरोबर? आता वेळ आपली 10 गुणिला वेग 90 पण रेल्वेची लांबी जी येईल ती मीटर मध्ये येईल म्हणून 90 ला मीटर पर सेकंड करण्यासाठी 5/18 ने गुणावे. समजलं? 10 सेकंद आपला जो टाइम आहे तो 10 सेकंद. आता वेग आपला 90 किलोमीटर पर तास आणि 5/18 म्हणजे की रेल्वेची जी लांबी येईल ती मीटर मध्ये येईल म्हणून 5/18 ने गुणावे. आता बघा 18 एक 18 18 5 90 काय राहिलं 5 गुणिला 5 म्हणजे 25 10 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजे 25 बरोबर 250 मीटर. रेल्वेची जी लांबी असेल ते 250 मीटर असेल. चला समजलं? प्रश्न तिसरा 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर पर तास वेगाने जाते व एका खांबाला किती वेळात ओलांडते. बरोबर? आता आपल्याला त्यांनी वेळ विचारलाय. आपल्याला त्यांनी काय सांगितलं वेळ काढायला सांगितलं. बरोबर? आता वेळ बरोबर अंतर छेदस्थानी वेग. बरोबर? वेळ आपल्याला माहित नाही. वेळ माहित नाही म्हणून आपण काय करू आपल्याला अंतर दिलंय 300 मीटर. 300 मीटर हे अंतर आहे. आपला वेग किती आहे 72 किलोमीटर पर तास. 72 अंतर आपला मीटर मध्ये म्हणून 72 ला आपण मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणावे. बरोबर? आता करा 18 एक 18 18 चोक 72 काय राहिलं वर 300 छेदस्थानी 20 हा शून्य कॅन्सल 30/2 म्हणजे 15 एका खांबाला किती वेळ 15 हा वेळ आहे म्हणजे हा सेकंद आहे 15 सेकंदात. समजलं? लागणारा जो वेळ आहे तो आहे 15 सेकंदात. समजलं? 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर पर तास वेगाने गेल्यास
किती वेळेत ओलांडेल. बरोबर. आता आपल्याला बघा काय दिलं, अंतर दिलं त्यांनी 300 आणि रेल्वेचं अंतर, रेल्वेची लांबी 300 मीटर आणि पुलाची लांबी 200 मीटर आणि आपला जो स्पीड आहे म्हणजे आपला जो वेग आहे तो 90 किलोमीटर पर तास आहे. बरोबर आहे. आपल्याला अंतर दिलं त्यांनी, अंतर अंतर किती आहे, 300 अधिक 200 बरोबर किती, 500 मीटर. बरोबर. अंतर दिलेलं, आपल्याला विचारलं काय, आपल्याला वेळ विचारलाय. बरोबर. वेळ विचारलाय. वेळ म्हणजे काय, अंतर डिवायडेड बाय वेग. बरोबर. वेळ विचारलाय आपल्याला, आपल्याला अंतर इथं आहे, वेग आहे. आता बघा अंतर किती, 500 मीटर, वेग किती, 90. अंतर आपलं मीटर मध्ये म्हणून वेग आपला मीटर पर सेकंड मध्ये करावा लागेल, म्हणून 5/18 ने गुणावे. समजलं. आता बघा 18 × 18, 18×5 = 90. 5 × 5 काय राहिलं आता, 500 छेदस्थानी 25, 25 × 1 = 25, 25 × 2 = 50 आणि 0 बरोबर 20. 20 आपला वेळ आहे जो की सेकंड मध्ये 20 सेकंद आपला वेळ असेल. बरोबर. पाचवा, 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर पर तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती. आता बरं, आपल्याला रेल्वेची लांबी दिली आहे, आपल्याला बोगद्याची लांबी विचारली आहे. बरोबर. आपल्याला स्पीड दिलेला आहे 72 किलोमीटर पर तास, आपल्याला टाइम दिलेला आहे 30 सेकंद. आपल्याला बोगद्याची लांबी काढायची. आता बघा बोगद्याची लांबी आपण x मानू. बरोबर. जिसका कोई नहीं उसका उसका x होता है. बरोबर. म्हणून आपला जो फॉर्म्युला आहे, आपलं टोटल अंतर किती झालं, रेल्वेची लांबी 250 मीटर अधिक हा x. बरोबर. अंतर बरोबर काय आपला, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. बरोबर. आता आपलं अंतर किती आहे, 250 मीटर ही रेल्वेची लांबी अधिक x ही आपली बोगद्याची लांबी, वेळ आपला 30 सेकंद, वेग आपला 72 किलोमीटर पर तास, 72 किलोमीटर पर तास, 30 सेकंद आहे. लांबी आपली मीटर मध्ये, आपला वेग काढायचा असेल मीटर पर सेकंड मध्ये, 5/18 ने गुणावे. बरोबर. आता बघा 18 × 18, 18 × 4 = 72, 30, 4 गुणिले म्हणजे 20 आणि आपला 250 अधिक 1 दशक. बरोबर. 30 गुणिला 20 म्हणजे किती, 600. बरोबर. आणि 250 अधिक x, आता 250 या बाजूला बेर दिलाय, उलट जाताना वजा बाकीला आहे, म्हणून x बरोबर 600 वजा 250 x म्हणजे 350 x आपला बोगदा लांबी. समजलं. 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर पर तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी बघा. आता आपल्याला एकूण अंतर काढायचं होतं, म्हणून आपण आपलं रेल्वेची लांबी 250 किलोमीटर आणि बोगद्याची लांबी आपण x मानली आणि अंतराचा जो आपला सूत्र आहे वेळ गुणिला वेग. आता अंतर आपलं 250 अधिक x बरोबर एकूण अंतर
वेळ आपला 30 सेकंद आणि वेग होता 72 गुणिला 5/18. आपण मीटर मध्ये सेकंद करण्यासाठी दोघांची बेरीज हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण आता. ते पुणे 40 किलोमीटर पर तास वेगाने जाते व परत 60 किलोमीटर पर तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग काढा. आता रेल्वेचा सरासरी वेग काढताना रेल्वेचे दोन वेग दिले, एक 40 किलोमीटर पर सेकंद आणि परत येताना 60 किलोमीटर पर सेकंद. तर त्यासाठी रेल्वेचा सरासरी वेग काढताना आता सरासरी वेग एक सूत्र आहे. दोन कशासाठी की रेल्वे परत येते म्हणून गुणिला 2 आणि वेग 2 आहेत रेल्वेचे गुणिला पहिला वेग गुणिला दुसरा वेग आणि आपल्या छेदस्थानी पहिला वेग अधिक दुसरा वेग. समजलं? 2 गुणिला पहिला वेग गुणिला दुसरा वेग आणि पहिला वेग अधिक दुसरा वेग. आता बघा 2 जसा तसा. पहिला वेग किती आपला 40, दुसरा आहे 60. छेदस्थानी दोघांची बेरीज 40 अधिक 60. बरोबर. आता बघा 2 गुणिला 40 गुणिला 60. आपण जशात तसं लिहू 2 गुणिला 40 गुणिला 60. छेदस्थानी 40 आणि 60 म्हणजे 100. 1 2 1 2. बरोबर. 2 गुणिला 4 गुणिला 6. 2 गुणिला 4 गुणिला 6. 2 गुणिला 4 म्हणजे 8. 8 गुणिला 6 म्हणजे 48. रेल्वेचा सरासरी वेग 48 किलोमीटर पर तास. बरोबर. चला प्रश्न 7वा. दोन रेल्वेच्या लांब्या दोन रेल्वे आहेत. त्यापैकी एक पहिली जी रेल्वे तिची लांबी 123 मीटर व दुसरी जी रेल्वे तिची लांबी 143 मीटर म्हणजे 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहे. पहिल्या रेल्वेचा वेग 59 किलोमीटर पर तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 किलोमीटर पर तास. तर त्या रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडते? बरोबर. समजला प्रश्न? आता बघा दोन रेल्वे एकाची लांबी 123 मीटर आणि दुसरी रेल्वे तिची लांबी 143 मीटर. पहिल्या रेल्वेचा जो स्पीड आहे तो 59 किलोमीटर पर तास आहे आणि दुसरा रेल्वेचा जो स्पीड आहे तो 23 किलोमीटर पर तास आहे. आता बघा त्या दोघं ज्या रेल्वे त्या एकाच दिशेने धावत आहेत. एकाच दिशेने धावत आहे म्हणून काय करायचं, असा कधी प्रश्न आला की एकाच दिशेने धावत आहे तर काय करायचं, रेल्वेच्या रेल्वेची जी लांबी आहे त्यांची बेरीज बघा काय करायचं मग, रेल्वेच्या लांब्यांची बेरीज आणि छेदस्थानी वेगांची वजाबाकी समजलं. एकाच दिशेने धावत आहेत म्हणून. आता बघा रेल्वेच्या लांब्या किती 123 आणि 143. 59 23 59 वजा 23. आता बघा करा 3 आणि 3 6, 4 आणि 2 6 म्हणजे 66. छेदस्थानी 6 36. बरोबर आहे. वेग आहे. आता बघा आपलं उत्तर काय आलं 266/36. पण 36 इथं जो रेल्वेची लांबी मीटर मध्ये आणि वेग किलोमीटर मध्ये म्हणून 36 ला 5/18 ने गुणावे. बरोबर. आता बघा 18 एका 18, 18 दुने 36 म्हणजे 266/36
2 गुणिले 5 म्हणजे 10, म्हणजे 26.6 सेकंद. 26.6 सेकंद दोघं एकमेकींना ओलांडण्यासाठी जो वेळ लागेल तो लागेल 26.6 सेकंद. बरोबर. आता असाच प्रश्न कधी आला की रेल्वे कधी एकमेकांच्या विरुद्ध धावत असतील, रेल्वे कधी एकमेकांच्या विरुद्ध धावत असतील तर काय करायचं, रेल्वेच्या लांब्यांची बेरीज करायची आणि छेदस्थानी रेल्वेच्या वेगांची बेरीज करायची, दोघां ठिकाणी बेरीज करायची कधी विरुद्ध दिशेने असेल तर. समजलं. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपला, दोन रेल्वे एकाच दिशेने, आता बघा, दोन रेल्वे एकाच दिशेने 74 किलोमीटर पर तास व 38 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 72 सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती. बरोबर. आता दोन रेल्वे आणि दोघांचा जो स्पीड आहे, एक 74 आणि दुसरा 38, पण त्या ज्या रेल्वे त्या एकाच दिशेने धावतात, एकाच दिशेने धावणे, एकच दिशा, एकच दिशा असल्यास वेगांची वजाबाकी करायची, वेगांची वजाबाकी. बरोबर. म्हणून 74 वजा 38 किती झालं, 14 मधनं 8 म्हणजे 36 किलोमीटर पर तास हा त्यांचा वेग झाला. बरोबर. आणि आपल्याला त्या रेल्वेची लांबी विचारली, लांबी काढायची. बरोबर. लांबी आपण त्याला अंतर म्हणू. अंतराचा आपला फॉर्म्युला वेळ गुणिला वेग. अंतर आपल्याला दिले नाही, वेळ आपला किती आहे 15 सेकंद, वेळ आपला 15 सेकंद, वेग किती आपला 36 किलोमीटर पर तास. बरोबर. वेळ आपला सेकंद मध्ये, आपला वेग जो किलोमीटर पर तास मध्ये, आपण त्याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणावे. आता बघा, 18 एक 18, 18 दुने 36. आता बघा, 15 15 गुणिले 5 दुने 10 बरोबर 150 मीटर लांबी. बरोबर. या रेल्वेची लांबी असेल 150 मीटर. समजलं. चला पुढचा प्रश्न बघू. क्रमांक 9, एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे लवकर पोहोचते, तर रेल्वेने किती अंतर कापले असेल. बरोबर. असा आपला प्रश्न. आपला प्रश्न असा, आता काय करायचं, आपल्याला जो वेळ दिलाय 20 मिनिटं. आता बघा, वेळ बरोबर आपला 20 मिनिटं. बरोबर. 20 मिनिटं म्हणजे किती, 20 मिनिटं हे 60 मिनिटापैकी म्हणजे एका तासापैकी. बरोबर. एका तासापैकी 60 मिनिटं म्हणजे 1 तास, एका तासापैकी 20 मिनिटं म्हणजे 1/3 तास आपण लिहू शकतो. बरोबर. आता आपला जो वेग आहे एक 40 किलोमीटर, 40 किलोमीटर आणि 60 किलोमीटर पर वेग. काय करायचं, 40 आणि 60 चा लसावी काढायचा, 40 व 60 चा लसावी, दोघांचा लसावी किती येतो 120. बरोबर. आता आपल्याला काढायचं रेल्वेने कापलेले अंतर किती, रेल्वेने कापलेले अंतर. बरोबर. आता काय करायचं, वेगांचा लसावी, वेगांचा लसावी गुणिला वेळ. समजलं. आता वेगांचा लसावी किती 120, वेळ किती आपला 1/3. बरोबर. आता बघा, 3ला आपण याला भाग देऊ, 3 1 3, 3 चौक 12 0,
40. आपल्याला विचारलंय अंतर, म्हणून 40 किलोमीटर. एक रेल्वे 40 किलोमीटर पर तास वेगाने गेल्यास वेळेवर पोहोचते आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटं लवकर पोहोचते. तर जे अंतर आहे ते म्हणजे 40 किलोमीटर. समजलं? 100 मीटर लांबीच्या पुलाला 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल? बरोबर. आता आपल्याला इथं पुलाची लांबी दिलेली आहे, रेल्वेचा जो स्पीड आहे तो दिलेला आहे, पुलाला 60 सेकंदात ओलांडते दिले. आता आपल्याला किती खांबाला किती वेळात बघा. रेल्वेची आता आपल्याला रेल्वेची लांबी दिली नाही, आपण रेल्वेची लांबी अपन जिसका कोई नहीं होता उसका एक्स होता है, बरोबर. एक्स आपण मानू, एक्स मानू, बरोबर. आपला वेग आहे इथं, वेग किती आहे? 45 किलोमीटर, 45 किलोमीटर पर तास आहे. आणि इतर रेल्वेचा म्हणजे जो पूल आहे त्याचं जी लांबी आहे ती मीटर मध्ये, म्हणून आपण 45 ला मीटर पर सेकंड मध्ये करू, म्हणजे 5/18 डिवाइड करू, बरोबर. 9 दुने 9 आपला जो वेग आहे तो 25/2, बरोबर. आता आपल्याला अंतर काढायचं आहे. अंतर बरोबर काय आपला वेळ गुणिला वेग, वेळ गुणिला वेग, बरोबर. आता बघा, आपला अंतर म्हणजे आपले रेल्वे आपण एक्स मानू, पुलाची लांबी आपण 100 दिली, बरोबर. वेळ आपला 60 सेकंद, 60 रेल्वेला काहीतरी लांबी असेल ना, म्हणून आपण ते एक्स मानली. 60 सेकंद. वेग आपला 25/2, बरोबर. आता बघा, बे एक बे 20, 25×3 = 75, एक्स अधिक 100, बरोबर. आता एक्स बरोबर 750 द्यायचं. आता हे 100 अधिक आहे, विरुद्ध बाजूला जाताना वजा होतील. एक्स बरोबर 650, बरोबर. ही झाली आपली रेल्वेची लांबी, रेल्वेची, बरोबर. आता आपल्याला काढायचं आहे खांबाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ, बरोबर. वेळ काढण्यासाठी काय असतं, वेळ बरोबर अंतर छेदस्थानी वेग. अंतर आपलं किती आहे? 650, रेल्वेची लांबी, बरोबर. आपला वेग किती आहे? 25/2, बरोबर. आपण आता बघा 650 च्या जागी 25 आणि तिसऱ्या बाजूला किती 2 आहे, डायरेक्ट वर जाईल तो, म्हणजे 650 गुणिला 2 छेदस्थानी 25, बरोबर. समजतंय? आता बघा 5×5 = 25, 5×1 = 5, 5×3 = 15, 130, बरोबर. 5×1 = 5, 5×2 = 10, 5×36 म्हणजे 26 गुणिला 2, 26 गुणिला 2 म्हणजे 52. 52 काय? तो लागणारा वेळ, जो की सेकंड मध्ये. रेल्वेची लांबी आपली 650 मीटर, 650 मीटर. पुलाची लांबी आपली 100 मीटर. रेल्वेचा वेळ होता 45 किलोमीटर प्रति तास.
की तो 60 सेकंदात ओलांडणार होता आणि ती रेल्वे एका खांबाला 52 सेकंदात ओलांडते. बरोबर. एक रेल्वे उभ्या माणसाला 14 सेकंदात आणि 120 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी काढा. आता बघा, स्टेप बाय स्टेप गेलं, पण स्टेप बाय स्टेप जाण्याचा प्रयत्न केला तर उत्तर खूप लेंथी येतं. आपण एकदम शॉर्ट मध्ये बघू. शॉर्ट मध्ये काय करायचं, आता बघा काय करायचं, प्लॅटफॉर्मची लांबी प्लॅटफॉर्मची लांबी गुणिला पहिला वेळ छेदस्थानी वेळेतील फरक. बरोबर. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्लॅटफॉर्मची लांबी गुणिला पहिला वेळ छेदस्थानी वेळेतील फरक. आता बघा, प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, 120. पहिला वेळ 14 सेकंद आणि वेळेतील फरक 14 सेकंद आणि 20 सेकंद. 20 वजा 14. आता बघा, 120 गुणिला 14, 6 6 एक 6, 6 दुने 12, 14 14 दुने 28 आणि मीटर. बरोबर. 280 मीटर लांबीची रेल्वे. समजलं. हे होतं एकदम मेंटॉस जिंदगी. ओके. क्रमांक 12. राम एकूण अंतराच्या 1/3 प्रवास 60 किलोमीटर प्रति तास वेगाने, 1/3 प्रवास 30 किलोमीटर प्रति तास वेगाने व उरलेला 1/3 प्रवास 10 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो. तर वेगांची सरासरी काढा. आता बघा, वेगांची सरासरी करताना काय करायचं, आता बघा वेग किती आहे, 1, 2 आणि 3 वेग आहेत म्हणून गुणिला 3 करायचे. 3 गुणिला वेगांची गुणाकार 60 गुणिला 30 गुणिला 10. बरोबर. आता बघा, पहिला वेग गुणिला दुसरा म्हणजे 60 गुणिला 30 अधिक दुसरा गुणिला तिसरा 30 गुणिला 10 अधिक पहिला वेग गुणिला तिसरा म्हणजे 60 गुणिला 10. बरोबर. आता वर काय, 3 गुणिला 60 गुणिला 30 गुणिला 10 ऍज इट इज. आता बघा, 6×18 1800 प्लस 300 प्लस 600. बरोबर. आता बघा, 1800 321 ते 2700, 3 60 30 10. बरोबर. आणि हे किती, 18 आणि 3 21 आणि 2700. बरोबर. 1 1 1. बरोबर. 2 0 2 0 कॅन्सल. 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 2 6 आणि 0 काय राहिलं, 20. वेगांची सरासरी म्हणजे तो वेग आहे, तो असेल तो वेग 20 किलोमीटर प्रति तास. रामचा जो वेग आहे त्या वेगांची सरासरी 20 किलोमीटर प्रति तास. चला पुढचा प्रश्न बघू.